आम्ही आता एंट्री करतोय पेंग्विन्सना बघायला. इथं स्टार्टिंगला आल्यावरती पूर्ण हिस्टॉरिकल डायनॅमिक फीचर्स दिलेले आहेत. आपली अर्थ कशी असते ते, आणि हे फुल्ली एअर कंडिशन्स आहेत. हे आले आपले छोटे छोटेसे पेंग्विन्स. हाय पेंग्विन्स. इथं खूप सारे पेंग्विन्स आहेत. पेंग्विन्स बघून झाल्यावरती आम्ही आलो इथे पक्ष्यांच्या साईडला. पक्ष्यांची साईड नाही, ही हरणांची साईड आहे. हरणांच्याच बाजूला इतके घार पक्षी आहेत ना, खूप सारे घार पक्षी आहेत. कारण की इथे हरिण आता शांततेत बसलेले आहेत. दुपारची वेळ होती म्हणून ते आपला आराम करतात आहे. आम्हाला सगळे प्राणी ॲक्च्युली झोपलेलेच भेटले आराम करताना, कारण की आम्हाला दुपार झालेली तिथे जाता जाता. मग आम्ही आलो आपल्या चित्तांकडे. हा बघा चित्ता कसा राऊंड मारतो. त्यांना खूप स्पेस दिलेली आहे, खूप मोठा मोठा एरिया दिला फिरायला. इथे दोनच चित्ते आहेत. एक चित्ता आहे आणि एक लिओपार्ड आहे. दोन वेगवेगळ्या जाती आहेत. हा आला आपला कोल्हा. कोल्हा पण इथं दोन आहेत. आम्हाला एकच दिसला, एक कुठं आतमध्ये जाऊन झोपलेला आणि एक त्याच्या शेडमध्ये झोपलेला. हा बघा, हा इथं आला, कुठे गेला भेटला. हा बघा त्याचा झोपा शेडवरून आल्याच्या नंतर आम्ही आपल्या भालूबाबांना भेटायला आलो. भालूबाबा पण आपले आरामच करतात आहे. उठवायचा प्रयत्न केला आपल्या शेडमध्ये तर ऊन लागत आहे. मग ऊन सोडून ते तिथं पाठीमागे जाऊन त्या लाकडावरती झोपा करतात झाडाच्या खाली. जेवण बिवण दिले ना, ते उडतात आणि परत इकडे आई मोबाईल करू नको, कधी येईल मोबाईल घेऊन जाईल होतं असं. हरिण हा पप्पा.